नमस्कार. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अखेर अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो हजर होतो. यामागे काही दडले का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे, त्यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. वाल्मिक कराड शरण आला हे सीआयडीचं यश नाही. त्याच्यावर थोडाफार मानसिक दबाव आला असेल म्हणून तो कदाचित शरण आला असेल. 22 दिवस तो हाती लागत नव्हता. काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो हजर होतो. त्याच्या मागे काही दडले का अशी शंका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वाल्मिकवर 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो 7 आरोपींचा म्होरक्या आहे. त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा नोंद करून चालणार नाही. त्याच्यावर मोका लागला पाहिजे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यावर मुख्यमंत्री काय बोलणार आहेत हे सांगावं. खंडणीच्या गुन्ह्यामुळे उद्या जामिनावर बाहेर आला हा खेळखंडोबा आम्ही पाहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं होतं तो शब्द पाळावा. तुम्ही मोका खुनाचा गुन्हा कसा लावणार याचं स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी द्यावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. एवढेच नाही तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्यावे, त्यांना पालकमंत्री करू नये. जर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर मला जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं लागेल असं मी जाहीर सभेत बोललो होतो. त्यांना पदावरून काढल्याशिवाय बीडमधील जनतेला किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळणार नाही. बीडमध्ये हे जे संघटित गुन्हे ज्या प्रकारे सुरू आहेत ते पाहता धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून खेचणं आणि पालकमंत्रीपद न देणं तुम्ही भाष्य करावं अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान अजित पवार यांनी एकदा या विषयावर भाष्य केलेलं नाही. तुम्ही फक्त जाऊन सांत्वन केलं आहे, पण तुम्ही निर्णय काय घेतला? धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात असा प्रश्न संभाजीराजेंनी विचारला आहे. वाल्मिक कराड शरण झाला म्हणजे विषय संपला नाही. याउलट आता जबाबदारी वाढली आहे. त्याचा CDR काढला पाहिजे. 3 दिवस तो पुण्यात राहिला आणि पोलिसांना समजलं कसं नाही. तपासातील किती मोठी त्रुटी आहे. 22 दिवसांनी त्याला शरण यावं असं सुचलं. तो शुद्धीत असता तर दुसऱ्या दिवशी झाला असता अशी शंका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. मोका लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही संभाजीराजेंनी यावेळी सरकारला दिला आहे.